विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। पुन्हा एकदा एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आल्यानंतर दिवसभरात कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा दौरा करत आहेत। शिंदे यांनी कोल्हापूरपासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे। या दौऱ्यामधून ते शिवसेनेच्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेणार आहेत आणि त्यानंतर सायंकाळी जालना इथं जाहीर सभेत शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत। कोल्हापुरात दाखल होताच एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, प्राध्यापक अर्जुन आंबेडकर, माजी खासदार संजय मंडलिक हे उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या कृपेने आणि आशीर्वादानेच महायुतीला भरघोस यश मिळून पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना बळकट करण्याला शिवसेनेचं प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली। महायुतीच्या विजयानंतर पुन्हा अंबाबाईच्या दर्शनाला, अंबाबाईचा आशीर्वाद घ्यायला आम्ही नक्की येऊ, अशा प्रकारचं तेव्हाही सांगितलं होतं आणि अंबाबाईच्या कृपेने या महायुतीचं सरकार अतिशय मेजॉरिटीने अगदी लँडस्लाईड मॅन्डेट मिळवून प्रचंड असं यश, दैदिप्यमान विजय महायुतीला मिळाला। अंबाबाईच्या कृपेने, आशीर्वादाने, महाराष्ट्रात तमाम जनतेच्या आशीर्वादाने, लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या आणि ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या, आणि त्यामुळे न भूतो न भविष्यात अशा प्रकारचं महायुतीला यश मिळालं। 2.5 वर्षामध्ये महायुतीने जे काम केलं ते काम पाहून या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या कामाची पोचपावती दिली। 2.5 वर्षात आम्ही थांबलेले प्रकल्प, बंद पाडलेले प्रकल्प, ते घातलेले प्रकल्प सगळे सुरू केले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील सुरू केल्या। म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सांगड घातली आणि या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आणि त्यामुळे महायुती प्रचंड मोठ्या विजयाने या ठिकाणी पुन्हा स्थापित झाली आणि म्हणून कोल्हापूरवासियांनी देखील महायुतीला प्रचंड असा विजय दिला। महायुतीचे सर्व आमदार निवडून आणले आणि म्हणून महायुतीला विजय अंबाबाईच्या आशीर्वादाने फक्त कोल्हापूरने महाराष्ट्रात मिळाला। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।